इस कहानी की कोई घटना, कोई पात्र काल्पनिक नहीं है। बच्चे की कास्टिंग अभी जारी है। जेव्हा आम्हाला ही न्यूज कळाली तेव्हा मी फोटोशूटसाठी बाहेर होतो आणि रसिकाने मला फक्त फोन करून सांगितली की तू घरी ये, मला बोलायचंय तुझ्याबरोबर. आणि तो दिवस असा होता, त्या दिवशी माझे आई पप्पा पण घरी नव्हते. अशा वेळी फक्त रसिकाने मी होतो. स्वामींच्या पाया पडलं आणि तिने डायरेक्ट आणून मला बर्फी भरवली. सांगितली गुड न्यूज. तिच्या डोळ्यात आनंद अक्षरशः वाहताना दिसतोय. जे रडलो ते 10 मिनिटं मी रडत होतो. ते माझे आनंद अश्रू होते. श्रीरामांच्या मंदिराला सोन्याचा कळस, गुरुनाथ रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार